नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. बघा पातेल गज भरले. पातेल तर दिसतंय. काय शिरा हाय का दुसरा अजून काय चकुली येते लगा तू शिरा खाणाऱ्याला गडी आहेस का लगा? अजून दुसरं काय आहे ती ओळखा बरं. कशी बसायला मला ओळख येत असणार आहे. आर तू उकड केली का डायरेक्ट बघुल्या जवळ जातो याच. अरे बघुल्यापाशी बसायला पण वाघाचं काळीच लागत. काय वाघाचं काळी लागा बायकोन लागा ती मिस्त्री ताणून लावली लागा करू दिली नाही लागा. तरी पुढच्या आज दुसरा अनुभव काय दुसरा आणू तुला लागा मी शेड राखायला लागू तुला पुढे लावून लागा तू करायचीच केलं लागा. आता काय करायचं काय जगाला हसू केलंस तू धिंगाणा करण्यापेक्षा थांबलंय थांबू थांबू काय आपण काय करूया आता, चटणी करूया, धुणं पाणी करूया आता, पुणेवाली या राहू दे का असं साहित्य नेऊ दे उचलून इकडे लोकांनी. कोण येत इथं घास आहे का इथे यायचा सिमेंट गोटा होयाचं 2-4 हजाराचं नुकसान होयाचं. काय करायचं, मिस्त्री बी गेलं वैतागून म्हणलं. अरे मिस्त्री मी हिला धरूच तरी मिस्त्री पळून गेलं गाडी घेऊन. आता अशा भांडणात घरचे थांबतेत का ते? मिस्त्री थांबला नाही. मिस्त्री म्हणलं आधी तुमचं मिटवा आणि मग मी तू हाके पाहुणे या लागल्यात म्हणून त्यांची वाट बघत थांबलोय बघा आम्ही. काय मोठा अवघड झालाय लागा काय. जाऊ द्या, खावा शेवटचा आज मटन चिकन. आणि आता 8 रोज काय नाही बघा पुणे होतं. हे म्हणलं आजारी पडले तर आता उरकून घ्यायचं तर अजून ही पिटड बरी झाली 2 रोजात बरी झाली. मला दवाखान्यात नेलं नाही, मला मला वाटतं मग आपण बांधकाम करायसाठी सोंग बिंग केलं तुला काम आहे. हाकी पाहून आज गपचूप येऊन बसलं. तुमच्यात रोज काय बोलावा म्हणतात त्याला. काय लागा आज अवघड होऊन बसले लागा. जेवाय सुद्धा मन लागा लागा. काय करायचं अवघड लय झालंय म्हणलं तुम्हाला मन लागा जेवाय पर लेकरं केले ती मिस्त्री लगा मी पळत येऊन लगा शेताकडे घेऊन लगा म्हणलं बायको लगा तू झाडाला बांधून तर मिस्त्री मी मस्त तवर प्लॅनिंग मी केला तवर मिस्त्री गेले पळून ना. ती म्हणलं तुमचा आधी मिटवा आणि मग मला बोलवा म्हणला. मी आता येत नाही अजून येत होतं वाटाने तिला धरतात नाही तर ती गेलं तर गाडी थांबा थांबा म्हणलं मला बी थांबा. मिस्त्री तशी कलागती कामात थांबत नाही. कलागतीत बांधतात अजिबात थांबत नाही ते. मग आपण आता काय करू, दुसरं एखादा मिस्त्री बघू. दुसराच बघावं लागतोय. आता ती येत नसतं माघारी. आता ती बिहला. आता काय करायचं, काय करायचं डोक्याला लय ताप मोठा ताप झाला होता. ताप म्हणजे टेन्शन झालं या. ताप दुकान करायला येतं या. आपल्याला ताप बिपाळा येत नाही, टेन्शन येतं या. काय लागा एकट्या बायने लागा तुम्हाला हरवलं लागा. बसा लागा खाली मान घालून लागा तुम्ही. तुम्हाला तर हात पिलाव दिला नाही. अरे मला मी एका ठोक्यात नीट केली असती बरं. ती आपल्याला अधिकार नाही. या अधिकारवाल्याला लावलं की मला ऐकते तरी मी झुलते तुला एका इस्क्यात पाडील ती. आली मोर का अजून आली तर ताकद काय ती अंगात थोडी आहे काय. आजारी आहे मग तेवढी तर ढकाली मला. तुला एक बुक्की काढली तर तू गायला येशील काय. काय लय अवघड कंडिशन तुम्हाला लय गारटला या. गारटाय ना ताईगड सोन पापडी देते खाय दुकानात जाऊन देते का दिदा सोनपापडी तुला? देते या दिदा ताई देते का सोनपापडी? काय अवघड झालंय. बारक्या लेकरा तिलाच खाया पुरणा त्यांना कवा द्यावा नाही लागा. बंद केलं म्हणून ते लागले तुम्ही आता. जिंकली लागा ती मिस्त्री माघारी लावली लागा तुम्ही दोघांनी. आता आपण असं मिस्त्री आणू किती बी संकट होती मिस्त्रीत हल्ला नाही पाहिजे. असलं मिस्त्री आपण आता असला मिस्त्री आता चिखल्यानंच बनवावं लागेल तेव्हा ती हलायचं नाही. तुम्ही शिव्या दिल्या भांडणं दिली केली तरी मी साहित्य भांडणं लागल्यावर निघून जातायच की. मी साहित्य रातच भरून नेतो. आता दकडूनच तयार करून आणतो घर. त्याशिवाय मिळ लागायचं नाही आता. भरायचं आणायचं न्यायचं. मग काय करायचं वरनं सत्तरला गेल्यासारखं. ते बनवलेलं पुन्हा कशा आणायचं, टक्करू आणायचं काय? ती बनवलेलं वाहनात बसते का पुन्हा? इथं डबरं पाडलंय हे काही पुन्हा ते पाडलं बी नाही मरत तिकडे म्हणलं तिकडे डांबरा व्हायला. काय करायचं डांबरं होती एक पडले नको नाही पाडलं नसतं टोचवलं त्याला. असं आहे तिथे एकच एवढं खोऱ्यानं वरलं. अजिबात हलणार नाही लागा तुम्ही लागा. तुम्ही पळत जाऊन सुद्धा काय उपयोग नाही लागा. हे एवढं लागा. अरे आपल्यापाशी बी काय महत्वाचं तयार करणारा ते वेल्डिंग मारणार नाही नाही मला कट करणारा आर लागा काय पाहिजे ना. तुला बायको ऐकली नाही लागा. ती मिस्त्री पळून गेलं मिस्त्री मला तर तुझ्या अंगातच शेरडाकडे होतो 2 किलोमीटर शेरडाच नाही इथं पळ दिवस तर मिस्त्री सुसाड घरी. मला तर तुझ्याच अंगात गोम वाटते बघ एखाद्याशी अशी. तुला माझ्या अंगात गोम वाटते
काय लागा इथं गोम तर आहे का लागा अरे मला वाटतंय तू बायकोला सामील आहे नुसताच भाव भाव करतो या तसा कसं सामील असतो मी लागा काय तसं वाटतंय असं मिस्त्री लावलं लगा माघारी आता मिस्त्री तू असे अगोदर आला असता लगा तरी तर काम करून अगोदर काय घेतलं मी इथं बसलीच होती ती मिस्त्री मला बाया माणसाला ऐकते ती का ती बिचारी तुमच्या अंगावर यायला लागली आम्ही काय इथं काय अपमान करायला आलो काय म्हणतोय काम करतोय आम्ही पैसे का फुकट जाताय का म्हणतोय गेलं का बिचारी मागायला ऍडव्हान्स बिल माझं तिकडे गेलं मग आता बसा बोल तुकडं करून टाकले नाही तिकडे का तुकड्याला आता हे करायचं या आता दुसरा मिस्त्री बघायला लागेल कुठं जर अर्धे कामावर येत बी नाही तर पैसे वाढवून मागतात आता याड लागायचं का आपण पैसे जाऊ दे पेटू तकडे बरं हे हसू केलं ना मान खाली घालायला केलं का तर मला एक बाय ऐकलं नाही मान बरी आता वर आणते त्या बाईनं तुमची हा अंगाव तुमच्या पळती पळती मिस्त्रीच्या पडली ना आता तुमची मान वर यायची वी मन खाली जायची नाही ह्याच्या अंगात गोम आहे सगळी असं द्या भुका लागले ते जेव्हा मरून तिकडे आता टेन्शन घेऊन घेऊन मला तर वैताग आलाय बघा तिला दुखणं आलंय परत दुसऱ्याला दुखणं आणायला लागली आता उगा माणसाला जीवाचा हाळणा पाळणा खावा गपचिप पाहुणं बसलं तिकडे आपलं कीर्तन ऐकत का पाहुणं म्हणून रोज ह्यांचा धिंगाणा या त्यातला माहिती झालाय धिंगाणा आता काय करायचं बर कर ताट तर कर आता काय पोरं भुकेली पोरं भुक्या लागली बघा लागली टाका टाका लेकरं भुकेली ती जीव दे खावते असली ते पाहुणेच बोलवा मग या इकडे इकडे या राहू दे शर्ट आता लेकरं तर ही कर लेकराच घालते की आपली मिठाची कर एक दोन ताट काढले का त्यासनी मिठातलं काढते की आवाज जर येळच मी लेकराच मिठाचं काढते आता ती उरलं बिरलं तर सकाळ पाणी पोरानं कचकोर खावार ढिलं पडू नका चल इकडे पोरग गाराटले हो गेली गाराटली आणि झोपली बिन जेवतात काय करायचं बापू ना मना काय लागा काय खाती ती मटण नाही ते खात नसतं पाणी खाते ते का खाते त्यांना नसतं पाणी देते बापू या दमान उतर भाकरी त्या चुरमजी खाती ती काला करून चपात्या बी आहे त्या सकाळच्या मी चुरती ती कोकलेट वाला रासार झोपू देत नाही तो उगाच खोर 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 करतो या तेवढीच कर म्हणून काय कर म्हणून बांधून ठुले मी लवकर आज स्वयंपाक केलाय का करायचं ते बिचारा मिस्त्री गेलं का नियोजन हे ठरलं पुन्हा मी म्हणलं असं जाऊ दे मग जाऊ दे आता बघा दुसरा मिस्त्री आता पैसा घालवल्याशिवाय तर नाही तेव्हा मग त्याला म्हणलं पपड उडवू नको अजिबात ते म्हणते क्या बोल रहा है क्या बोल अरे पपड उडवू नको म्हणलं ते हिंदीत लागलं बोलायला क्या समज में नाही यार पपड उडवू नको म्हणलं मी त्याला पपड म्हणजे त्याला कळलं झालं या मिट्टी मिट्टी मत उडाव म्हणायचं ही मातीला मिट्टीच म्हणते ती ना त्याला फपड उडवू नको म्हणलं ती तोंडाला लागलं माझ्या बघायला हे तुम्हाला दोघाला खावा बाजरी भाकरी काला करून वरपून लेकराच्या तूच बुक्याला चिल म्हणून बाहेर शेजारी पाहुण्याची पलवा म्हणते तर पाहुण्याला बोलवून गेला का कशाला पाहुणी बोलवून घेतो तुला का हाय की कामाला बोलवून घेते ते की अजून दगड उचलायला लेकरं बिकरायची खाऊ द्यायची मग आपण सगळी बसू सांगत नाही वाटते की तुम्हाला ब्लॅक रस होती का जेव्हा मी जेवते पुन्हा